तोडलं. आता हे खाली फेकतो. हे कोल्याचं घर आहे, पूर्ण गड्डेच गड्डे. तर हे असं डुकरं का करतात ते सांग. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करतोय. आजचा दिवस काही प्लॅन नाही माझा काय करायचं आहे वगैरे. तर आता जस्ट बागातून चक्कर मारतोय. आता फक्त बागातून चक्कर मारतोय, बघू पुढं काय होतं ते. कुत्रा आलेलं आहे माझ्यासोबत. हे येतच मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. बागात चक्कर मारत होतो. चक्कर मारता मारता बघा मला कोणती भाजी दिसली. झूम करतो मी. हिला म्हणता पाथरीची भाजी, जी खूप हेल्दी आहे. सुपर फूड मध्ये पण मोडती ही भाजी. बाजारामध्ये पण विकायला भेटती आजकाल. बांधाच्या एका साईडला गिलक्याचा वेल होता, त्याला घोसाळी म्हणतात. घोसाळ्याचा वेल होता, तर तो वेल बघायला चाललेला आहे. आहे की नाही आहे. वाळलेला आहे तो वेल जो मी म्हणत होतो तो. ते बघा त्या झाडावर किती गिलके हिरवे अजून, पण आपण ते वापरू नाही शकत, निब्बर झालेले ते. आता आपण एक गिलकं तोडू, सुकलेलं गिलकं तोडू, जे आपल्याला पुढच्या वर्षी बियासाठी काम येईल. मी आता झाडावर चढतो. हे बघा इथे आहे 2 गिलके सुकलेले, अजूनही असतील, पण ह्या मोसंबीच्या झाडावर तरी 2 आहे. आता मी वरती चढतो. हे पा, हे एक आहे, तोडलं. आता हे खाली फेकतो आणि हे दुसरं तोडतो. तुटत नाही आहे, याला खाली घेतो आणि खाली घेऊन तोडतो. हे इथं येते. हे सेकंड. याच्यामध्ये लाल मुंग्यांचं घर दिसतंय. या खतरनाक चावता. या मुंग्या वेगळ्या आहेत, असत आहे थोड्या. मी दाखवतो तुम्हाला जवळून, झूम करून दाखवतो. या जंगलातल्या लाल आणि काळ्या मुंग्या मिक्स आहे थोड्या. आता या गिलक्याला मी घरी घेऊन जातो. आता तुम्ही नोटीस केलं असेल की हे जे समोर दिसतंय, लाल साडी बांधलेली का बांधलेली मी ते सांगतो. आता इथं काय होतं, आमच्याकडे ऊस असल्यामुळे भरपूर रानडुकरं आहे. तर हे असे गड्डे करतात रानडुकरं. आता हे मोसंबीत झाडाला इतका फरक नाही पडत, पण आता भरपूर वेळेस काय होतं हे बघा. आता ही मोसंबीचं झाड आहे, इथं याच्या खाली गड्डं केलेलं आहे त्यांनी, बरोबर. तर ही बघा मुळी काढलेली त्यांनी उकरून शेवटी तोडलेलीच आहे ती मुळी. हे बघा तोडलेली मुळी. त्याच्यामुळे हे मोसंबीचं नुकसान करतातच. पण आता शेजाऱ्यांचं काय, आमच्या इथं कांदे लावलेले त्यांनी. हे बघा किती मोठमोठे गड्डे केलेले कांद्यामध्ये. त्याच्यामुळं असं नुकसान होतं. त्याच्यामुळे त्यांनी ही साडी लावलेली, जेणेकरून की डुकरं घाबरतील. आणि मला गॅरंटी याने काही डुकरं घाबरत नाही. थोडेफार पण ते लगेच ओळखून घेता ही काहीतरी स्कीम आहे आपल्यासाठी. पुढे जाऊ आता. हे बघा ह्या झाडाला किती मोसंब्या आहे आणि पूर्णतः झाडाखाली पडलेला आहे. कारण की आता हा स्ट्रेसमध्ये आलेला आहे, लोड आला भरपूर जास्त लाग असल्यामुळं त्या स्ट्रेसमध्ये येऊन पडताय. लोड आलेला आहे झाडाला, त्याच्यामुळं पडताय त्या. आणि मोसंबीची क्वालिटी पण इतकी भारी नाही, मी तुम्हाला दाखवतो त्याची. म्हणजे हे असतं ना ह्याची क्वालिटी. हे बघा कशा टाईपची मोसंबी. अशी बघितल्या रोगी मोसंबी वाटते. मी दुसरी एक तोडून दाखवते, काही कामाच्या मोसंब्या नाही. ही पा, ही सेकंड कशी आहे. आणि प्रत्येक मोसंबीवर सनबर्नचे डाग आहे. आता सनबर्न म्हणजे काय मी ते दाखवतो. सूर्यामुळे जळालेला. आता हा जो येल्लो कलर आहे, हा जो पिवळा कलर दिसतोय, हा मोसंबीचा नैसर्गिक नसून तो सूर्यामुळे झालेला आहे. हे झाड सेम आहे, पण याच्या मोसंब्या थोड्या क्वालिटी चांगल्या आहे.
याच्या थोड्या मोसंब्या व्यवस्थित आहे. आता ही बघितली, ही छान आहे मोसंबी. हे झाड आणि हे सेकंड झाड, हे 2 झाड आहे असे इथे. आता हे बघा, इथं एक अजून गड्डा दिसतंय तुम्हाला, हे एक दिसतंय, किंवा तिथं एक समोर दिसतंय, किंवा त्या साईडला म्हणजे ह्या साईडला या सरीमध्ये पूर्ण गड्डेच गड्डे बघा, पूर्ण गड्डेच गड्डे. तर हे असं डुकरं का करतात ते सांगतो. याच्यामध्ये ना गांडूळ असते छोटे छोटे, त्याला शिदुडं म्हणतात आमच्याकडं, ते असतात. ते भरपूर प्रमाणात राहतात आमच्या जमिनीमध्ये, कारण नांगरल्या जात नाही त्याच्यामुळे मरत नाही. ते तसेच असतात, खूप राहतात. त्याच्यामुळे डुकरांचं ते प्रमुख खाद्य आहे. त्याच्यामुळं ते जमीन उकरत असतात आणि ते खात राहतात. पण याच्यामुळं झाडांच्या मुळ्या तुटतात. बाकीची जी शेती असते तिला पण नुकसान होतं. जसं की कांद्यामध्ये उकरल्यानंतर कांदे जातात जळून. ऊसाला पण असाच त्रास आहे त्यांचा. आपलं गिलकं घेऊ आणि चालू पुढं. भारी आवाज येतोय ना. किती मोठं गड्डं केलेलं आहे. मला वाटत नाही कॅमेऱ्यामध्ये जास्त व्यवस्थित दिसतंय ते, पण मी झूम करतो. हे बघा, उभा राहतो मी त्याच्यामध्ये, तेव्हा कळेल तुम्हाला. हे पहा, हे इथं माझे पाय आणि साधारणतः इतक्या याच्यावर आहे ते उंचीवर. 1 ते 1.5 फुटाचा गड्डा केलेला आहे जवळपास. 1 ते 1.5 फुटाचा गड्डा. मला आता टीटीचे पिल्लं दिसलेले इथे 2 आहे. ते बघ पळता येते. मला नेहमी दिसतंय की नाही तुम्हाला इथून प्रॉपर, पण मी दाखवतो. हे बघा, इथे आहे टीटीचे पिल्लं आहे. हे एक ते पळत आहे, आणि दुसरं एक आहे. 3 पिल्लं आहे टोटल. आता ते कुठं पळायला बघावं लागेल. आता ही नळी जी आहे ती खारुताईने फोडलेली राहते. उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी प्यायला कमतरता होती, त्याच्यामुळे ह्या अशा नळ्या लीक करतात, म्हणजे फोडतात आणि मग पाणी पितात. आता हे मागे शेततळ्याची भिंत आहे, आमच्या शेततळ्याची भिंत आहे मागे आता. आणि ह्या भिंतीवर एक कोल्याने त्याचं घर केलेलं आहे. मी तुम्हाला ते घर दाखवतो कसं असतं. एका बिळा टाईपच असतं, ते दाखवतो आता कसं असतं एक्झॅक्ट. हे बघा, हे जे समोर जे दिसतंय हे कोल्याचं घर आहे. याच्यामध्ये कोलिनीने पिल्लं दिलेले होते, 3 पिल्लं होते तिचे. आता नाही आहे सध्या ती इथे. आणि हे असं घर असतं त्यांचं साधारणतः. जमिनीतच खोपा करतात आणि त्या खोप्यामध्ये ते त्यांची पिल्लं देतात. लवकर नजरेच नाही पडत, पण आता ह्या साईडला शक्यतो आमचं कोणी येत, माणसाची वर्दळ नाही आहे, त्याच्यामुळं कोल्याने इथं घर केलेलं आहे. जे शेती केलेली ती फक्त ऑर्गॅनिक पद्धतीनं आहे, आणि तिच्यामध्ये फक्त झाडाची राख टाकतो. तर ह्या लसणाला सध्या झाडाची राख टाकलेली, मी तुम्हाला ते दाखवतो. हे पहा, हे पूर्ण लसणामध्ये आम्ही आता झाडाची राख टाकलेली आहे, चुलीमधली राख. त्या कोपऱ्यामध्ये एक बोर आहे, खायची बोर. चला आपण तिथं जाऊ आणि बघू बोर आहे का त्याला. तोपर्यंत हा गिलका इथं ठेवतो रस्त्यात, म्हणजे जाताना घेऊन जाता येईल. आमच्या इथं पण एक बांबूचं झाड आहे, ओढ्याच्या कडाला लावलेलं आहे. ओढा आहे आमच्या शेजारी, तिथं बघा किती उंच गेलेला आहे बांबू. म्हणजे ही आमची दुसरी विहीर, ही बफर म्हणून काम करते. जेव्हा पण ओढ्याला पाणी येतं, त्या पाईपामधून विहिरीमध्ये पाणी ते पडलं जातं आणि विहिरीचं पुनर्भरण केलं जातं. आणि शेजारी ही जी विहीर आहे आमची, ही मेन विहीर आहे. हिच्यामधूनच सर्व उपसा वगैरे होतो. ही फक्त पुनर्भरणसाठी आहे. चला बोरीकडे जाऊ. आता ह्या साईडला कोणीच राहत नाही, म्हणजे माणसाची वर्दळ नसती, त्याच्यामुळं इथं पक्षी प्राणी जास्त राहतात. कोल्हे असतात, लांडगे पण राहतात या साईडला. तर मला 1-2 बोरं दिसलेले खाली, मी तेच तोडतो. एकच दिसलेलं आहे, तेच तोडतो. एक बोर आहे बस, इतकंच एक खाली, बाकी सर्व वरती. फळा देऊन पाडायचा प्रयत्न करतो.
पडले एक दोन. हे खाल्लेलं आहे पक्षींनी. खंड्या पक्षी. ही सोलार शक्ती कंपनीचं आहे आणि हे फोनवरून चालू किंवा बंद करता येत आपल्याला. चांगली सुविधा आहे ती, जी फोनवरून आपल्याला चालू कर. तर हे गिलक आणलेले घरी, याच्यामधून हे बी काढतो मी. हे बी गिलक्याचं